नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. बफर स्टॉकचा कांदा बाजारात निकृष्ट खरेदी दडपण्याचा डाव. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कांदा खरेदीत URS ग्रेडच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून निकृष्ट कांदा खरेदी करून तो साठवल्याचे आरोप ताजे आहेत. या आरोपाची अद्याप ठोस चौकशी झालेली नसतानाच आता याच कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. या आरोपाची अद्याप ठोस चौकशी झालेली नसतानाच आता याच कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे कथित कांदा खरेदी गैरव्यवहाराची चौकशी न करताच हा साठा बाजारात आणून प्रकरण दडपण्याचा डाव केला जात आहे का, असा आरोप कांदा उत्पादकांकडून केला जात आहे. मे 2026 मध्ये नाफेड NCC मार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यापूर्वीच जवळपास थांबली असल्याची स्थिती आहे. अशातच हा निकृष्ट कांदा गोदामामधून बाहेर काढून देशभरातील बाजारपेठेत पाठवण्याची घाई सुरू झाली आहे. एकीकडे गेल्या 1.5 वर्षापासून उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या कांद्याच्या दरात अलीकडे काहीशी सुधारणा झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारी बफर स्टॉक बाजारात आणल्यास कांद्याच्या दरावर पुन्हा दबाव येण्याची शक्यता आहे. केंद्राने सुरुवातीला प्रति क्विंटल 1235 रुपयांपासून कांदा खरेदी सुरू केली. त्यानंतर खरेदीस 2665 रुपयापर्यंत दर देण्यात आला. मात्र गुणवत्ता आणि प्रतवारीचे निकष वारंवार बदलल्याने खरेदी प्रक्रियेवर सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला जात होता. विशेषतः URS श्रेणीच्या माध्यमातून गुणवत्ता निकष कथित करण्यात आल्याचा आरोप आहे.